आमची सकाळी ही अशा प्रकारे होते बघा. बोट चमकल. बघा आता आजी बाहेर उभी आहे आणि तो बघा कसा जाईल. छोटा डॉन आहे, असा रडतो. नाही तर मग हार्मोन मला घेऊन जायला लागल. त्या बाबूनी दूध आणलंय मम्माला न, स्वतः विक्स चॉकलेट खात खात आलाय. बाबू करण्या लायकीचा होशील ना तेव्हा करणार नाही. विक्स चॉकलेट खातोय बाबू. चाल बाहेर. इकडे मी चहा ठेवलाय. उपवास म्हणून चहा आणि नाश्ता माझा आणि आईची कणेरी. आणि हा अंशू काय मला नाश्ता करून देत नाही. त्याची मस्ती बघा. नको ना. नाही आवडला. मग आता मागू नको. नाही नाही बस समजला मला. नाही आवडला आता मागू नको माझ्याकडं. मग नाही आवडला ना तुला तर मग कशाला. पुन्हा चिप्सचा पॅकेट खाल्ला बाबूने माझ्या. हाय बाबू काय. हाय बाबू. मम्माला लाडी गोडी कशी लावायची. आवडला तुला. नाही आवडला मग निघ निघ निघ. पप्पानी बघितलं तर पप्पा मम्माला मारेल. ह्यो बघा कसा आजीचा चिप्स मागून खातोय. लय ना मस्ती. आजीच्या हातातून खेचून घेतला न. बघा आता कसा खाईल. बरोबर त्याला माहिती आहे कसा खायचा. आता त्याच्या हातातून खाली पडतो तर खालचा वेचून खातोय तो. एवढी त्याची मस्ती असते काय सांगू तुम्हाला. आजीकडनं चिप्सचा पॅकेट खेचून घेतला आणि हे खाली सांडवले. बघा कसा खातो 2-2 हाताने घेऊन. ते सू केले तर सगळी चड्डी ओली आहे. आई एकटाच झालाय तो. कनेरी पिलाय तो. दूध कसा काय पियेल आता. पितोय ना. झाला पितोय सगळा खाली सांडवतोय. एकच तास झालाय तो कनेरी पिऊन. तो कसा काय दूध पियल लगेच. 1-1.5 घंटा झाला. 1 तास झाला. तिथंच आहे बघा. तो काय खाली. तो काय खाली पडला. याच्यामुळे झोळी गादी खाली ठेवली. तुझ्या करामती माहित आहेत ना आम्हाला. पाहिजे त्याच्यावर पाहिजे ना. त्याला कुठे घेऊ. मग मोठा स्टंटमॅन आहे हो. पाहिजे याच्यावर पाहिजे ना. याच्यावर पाहिजे. जे पाहिजे बघ कशी गाडी चालवते. चला
पाहिजे ना त्याच्यावर. हे पडला. तू स्टंटमॅन आहे. हसतो बघ ना कसा. सिंचा जेवढा माल आलता तेवढा लावलाय. आता जरासं माझं काम आहे, तो जाऊन करते आणि मग नंतर भेटूया. इकडे आली तर माझा बाबू जेवतोय. फिनिश झालं त्याचं जेवण. किती कसरत करायला लागते त्याला, पाहिजे त्या खेळायला. हे असं लागतं त्याला. शिक घाण्या. नंबरचे 3 म्हणजे 33ला 1 पडला. समज 17 रुपयाचा प्रॉफिट केलाय मी. एक आलता सेल्समॅन, म्हणजे हे पुसण्यासाठी, क्लीन करण्यासाठी. ते धूळ येते ना, त्यामुळे ते काळपट होतात. ते 200ला 3 बोलत होतं, मी 100ला 3 घेऊन दाखवलं. माझ्या नवऱ्याला जर मध्ये तोंड घालायला लावलं असतं तर 150ला 3 मागितलं असतं. गेली लेडीज लोकांना भाव करता येतो. एकदा गेली दुकानात, तिथं काहीतरी 250 रुपये बोलला. मी 250चे 150 रुपये बोलले. आपल्याला पण थोडासा नॉलेज असतो ना. तो 150 मध्ये द्यायला रेडी होत होता. माझा नवरा बोलतो, तेरा नाही मेरा नाही 200 का दो. बोले तो रेडी होतोय तरी पण 200ला. ही दही आमचा उपवास आहे म्हणून, आणि हे बोरं घ्या. दही खाल्ले तर मला ना, दही खाल्ल्यावर दुपारी झोप खूप येते. जरा वेळ लोळते आणि मग नंतर भांडी घासते. भांडी खूप घासायची बाकी आहेत, म्हणजे आता दुपारचीच आहेत, थोडीशीच आहेत, ती पण नंतर करते. बाबू गेले आमच्या बाजूवाल्या ताईंच्या घरी. आता बाबू कधी येतो काय माहिती. पावडर कशी लावतात? पावडर कशी लावतात दाखव. अशी लावतात. कोणी लावले? अशी. कशी लावतात बेटा पावडर? सगळी पावडर सांडून ठेवतो तो मूर्खा. ओय येऊ का? ए बाबा ओरडा, जोरात ओरडा. मग ऐकला तुमचा. चकमा देईल तो आपल्याला. 2 दिवस घाबरत होता अशा आवाजाला, आता तो पलतो. मी या चमच्याने खाल्ले शेव. खाली पडलेला पहिल्यांदा खातो आम्ही, नंतर डिश मधला. हा झालाय. इव्हिनिंगला आम्हाला चहा लागतो आणि ते रताळी टाकलं तुकडं. काय करतो बाबू तू? बाबू त्याला डबं कसं काय उचकायला येतात? काय करतो बेटा तू? काय करतो? थांब पप्पाला येऊ दे. पप्पाला मारायला सांगते, त्याला दणका द्यायला सांगते. आजी खायला नाही देत का पप्पा खायला नाही देत? कुठं खातो? कुठं खातोय? खातोस का तू? नाही खात. ही बाबूची करामत. काय रे? हे बघा सगळं कपडं खराब केलं. तू नाही केलं मग कोणी केलं? आजीनी. पाणी मम मेडिकलला आले, लगेच भाकरी टाकायला घरी जायचं आहे. आपण आता यांना चहा प्यायचं होतं, मग आपल्या नवऱ्याची पण थोडी काळजी घ्यायला पाहिजे. दिवाबत्ती करते तोपर्यंत, मग भाकरी टाकायला जाते. बाबूची ना आजोबाची मस्ती बघा कशी. डेलीची मला कशी. मला एक पण फोन नाही करायचा घरी गेल्यावर. बनवू का नको? त्याच्या फरमाईश ऐकला का? शेवभाजी बनव. भेंडीची भाजी बनवले, मग गपचूप ती खा ना. नाही, तिखट शेवभाजी बनव. आणि बनवल्यावर अशी नावं ठेवतात ना, खातील सगळा ना, नावं ठेवतील. आणि यो बाबू झोपलाय. झोप आई है उसको. अरे झोप रे, नींद आई है उसको. कळते का? मी शेवभाजी बनवले. विस्कटलेला अवतार असतो ना माझा. शेवभाजी बनवले. आता आमचा डब्बा पार्सल इथेच राहतं ना, म्हणून असं ती पिशवी घेतली ना का भाजी पलटी होते.
असं चमचमीत बनवते तरी नावं ठेवतो नवरा माझा. मेहनतीची कदरच नाही हा तुम्हाला. म्हणजे सविता मावशीचा पोरगा म्हणजे कोण असेल हा? मग काय पाहिजे स्वतःच एवढा गेम मध्ये मग्न आहेस का मोबाईल पडला तरी त्याचं लक्ष नाही. अबू दाखव मामा चालू दाखव चालू. अबू चालू पाय दे. अरे अरे ऍक्सिडेंट होगा. अरे अरे रिवर्स रिओचं बटन दाब ना. दाबलं ना बाबा हा. अरे ऍक्सिडेंट. अरे अरे तू त्या गाडीवर बसतोस येडा मामा. गाडी चालू बूम 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 पकड. संस्कार इकडं बघा तुम्ही दोघं पण इकडं बघा. इकडं बघ ना संस्कार. अरे यार स्वराज. पकड चालो. अथर्व इकडं बघ. काय मस्ती आहे बेटा तुझा. आता या मामा घेऊन जा गाडी बाबू. अथर्व राहील त्या गाडीचा काहीतरी एकतरी पार्ट राहील. बारीक आहेस तू. मग 100 किलो काय घोड्याला आणून बसवायचा का. बाबू बयाची मस्ती तर वेगळीच. ह्यो एक मामा याच्यावर लक्ष ठेवतोय. अंशूने खूप मस्ती केली. आत्ता पण तो मस्ती करतो. झोपायला तो 12:30-1 तर वाजवणारच आहे. परत उद्या सकाळी उठून आम्हाला बाहेर जायचं आहे. गुड नाईट.